नमस्कार. मी मधुमंजरी गटणे. नलिनी आणि सुलोचना या दोन वीरांगनांचा जो संन्यस्त खड्गमध्ये प्रवेश आहे तो प्रवेश आता मी सादर करते आहे. सखे नलिनी, अगं मी हे काय ऐकलं? शेवटी शाक्यांचा सेनापती, माझा प्राणपती, माझा वल्लभ शत्रूंच्या हाती सापडला ना? नलिनी, त्या वीर केसरीनं कोणत्याही वीरानं गाजवला नसेल असा पराक्रम गाजवला. शाक्याचं उधळून केलेलं सैन्य एकत्र करून विजेसारख्या अकस्मात कडकडत येणाऱ्या कोसलांच्या सैन्यास कोलमडून मागे हटवणारा पहिला आघात केला. आणि शेवटी शत्रूच्या दुसऱ्या सैन्यानं एकाएकी दुसरीकडून येऊन घेरलं तरी एखाद्या हटेल हत्तीसारखा झुंजत राहिला. आणि शेवटी शत्रूंच्या हाती तो सापडला, तो केवळ त्याचं राष्ट्र निर्बल होतं म्हणून, त्याचा पराक्रम कमी पडला म्हणून नव्हे. नलिनी, माझ्या वल्लभाचे तो मेला कोसलचा राक्षस कोण हालहाल करील नाही ग. ते मेले माझ्या सेनापतीस टाकून बोलतील, छळतील, आणि अशा वेळी तिथे समाधानाचा एक शब्द देखील बोलण्यास कोणी ममतेचं नसेल. नलिनी, डोकं जरी नुसतं कलकललं तरी लगेच माझ्याकडे यायचे बरं का ग. आताशी सेनापतीपद स्वीकारल्यापासून दगदग भारी पडे. त्याच जेव्हा एखादा रिकामा क्षण सापडे ना, तेव्हा चटकन असे माझ्या छातीशी मस्तक ठेवायचे, माझे हात असे डोक्यास लावायचे आणि म्हणायचे, बघ, या तुझ्या वक्षाच्या मोमोग आयुष्यात मस्तक टेकतास त्यांनी सगळा शीण कसा शोषून घेतला बघ. आता मनाला किती तजेला आला म्हणून सांगू. असा गोडबोला स्वभाव गो त्यांचा. पण आता त्या क्रूरांच्या छळांनी संतप्त झालेल्या त्या मस्तकास कुणाचे ममतेचे अश्रू शीतलवतील, कुणाचं बोलणं त्यांचं शीण हरण करील. खुळे सुलोचने, अगं वीर पुरुषांचे ते केवळ चोचले असतात, उणिवा नसतात. रणदुंदुभीच्या धिंगाण्याच्या तालावर मरण मारणाऱ्या भयंकर किंकाळ्यांचा जो रणकल्लोळ माजतो, तोच वीरांचं शीण घालवणारं मधुर संगीत असतं. तुम्हा आम्हा ललनांच्या लवचिक अंगाया नव्हेत. मोहक महिलांच्या मांसल वक्षाच्या मऊ गालुशावर मस्तक टेकणं ही त्यांची एक लहर असते, आवश्यकता नसते. सखे, एक वेळ मस्त हत्तीचा पाय फुलमाळांनी बांधता येईल, पण हुतात्म्यांच्या पायास लंपट लोभाने आम्हा ललनास संसाराच्या दाराशी बांधून ठेवता येणार नाही. संसाराच्या सगळ्या भोगांचा रंग त्यात प्रतिबिंबित झाला असताही अशा वीरात्म्यांचा आत्मा स्थितप्रज्ञांच्या आत्म्यासारखा स्फटिकवत निर्लेप, निस्पृह आणि निस्संग असतो. वीरवल्लभच पहा, रागावू नकोस हो, पण तुझ्या वाचून इथे असता क्षणभर करमत नसे ना त्याला. आणि परवा कर्तव्याचं रणशृंग फुंकलं जाताच तुझ्यासारख्या लावण्य लतिके संकावरून तत्काळ दूर सारून परत तुला निरोप कळवण्यासाठीही घरी क्षणभर न परतता स्वदेशार्थ, लोकहितार्थ शिर हातावर घेऊन रणाच्या आणि मरणाच्या जबड्यात नीट चालून घेता झाला. त्या वीरवल्लभाहून कोणचा संन्यासी अधिक मनोजयी किंवा संन्यस्तेंद्रिय असू शकणार आहे? म्हणूनच ग सखी, ते तसे क्षणात आपणास सोडून गेले याचा राग न येता उलट अशा निस्पृह कर्तव्यवीरांचा लोभ तसा क्षणभर तरी आपणावर बसतो, हाच आपल्या अंगणांचा परमविजय होय, अशी कृतज्ञ धन्यता आपणास वाटावयास हवी. लंपट प्रेमापेक्षा असं त्यागी प्रेमच आम्हा कामिनींना खरोखरच लंपट करतं. म्हणूनच अशा वीरवराच्या ह्या त्यागी प्रेमास शोभेन अशी ही त्यांची अर्धांगीही या संकटात वागणार. नलिनी, मी सेनापती वल्लभाची पत्नी, सेनापती राष्ट्रपितामह विक्रमांची स्नुषा, मी कोलियन क्षत्रिय कुलाची कन्या. नलिनी, मी त्या दृष्ट विद्युत गर्भाच्या सैन्यास आणि शक्यतर त्यास नागिणीसारखी डसणार. मी सैनिक वेश घेऊन शाक्यांच्या सैन्यात शिरणार. वीरवल्लभ कर्तव्याचं रणशृंग वाचताच जसे मजकडे वळून पाहण्यासाठी देखील थांबले नाहीत, तशी मी पण आता ह्या माझ्या मांडल्या संसाराकडे निरोप घेण्यापुरती देखील वळून पाहणार नाही. हा बघ, सोंगट्यांचा पट तसाच मांडलेला. ही बघ ती माळ. सखे, पुरे 8 दिवस झाले असतील नसतील आमच्या प्रीती संगमाच्या पहिल्या वाढदिवशी भगवान कामदेवाची पूजा करण्यासाठी मी ही माळ ओवीत होते.
मी इथेच वल्लभांना गळ घालीत होते. त्यावेळी त्यांच्याशी खेळण्यासाठी हा सोंगट्यांचा पट मांडला. मी त्यास प्रेमाची गळ घालीत होते. त्याच क्षणी मला काय माहीत की काळाचा प्राणघातक गळही माझ्या प्रियकराच्या मानेवर फेकला जात होता. नाहीतर मी शेवटच्या भेटीचा तो क्षण पोरसवदा बोल्यात आणि रुष्णात घालवला नसता ग. हा संसाराच्या पटावरील सुखाचा शेवटचा डाव खेळवून घेतला असता. चालले मी हा संसाराच्या सोंगट्यांचा पट असा उधळून. सखी, त्या दिवशी मी वल्लभाला मिठी घालायला उठले, पण तो क्षणात हातचा निसटून गेला ग. अगं सखी, एवढी वैतागू नकोस. अजूनही दान आपणास अनुकूल पडणारच नाही म्हणून कशावरून? अगदी आश्चर्यकारक अशा सुखांत घटना या जगात घडल्या आहेत. आणि घडल्या नाहीतही. विधी हा काही इष्टलोलूप अल्लड प्रेक्षकांच्या पैशांना उशाळलेला कोणी नाटककार आहे की काय, की त्यानेही त्याची सगळी नाटकं अनैसर्गिक विपर्यास करून सुखांतच रचली पाहिजेत? ते खरं ग, पण मन काय म्हणतं तेही ऐकलं पाहिजे ना. त्याला जरा अशा आशेनं हे बघ, सध्या तू मला मन काय म्हणतं ते नको सांगूस. कर्तव्य काय म्हणतं तेवढंच सांग. वीरांगणे, ऐक तर मग. कर्तव्य हेच म्हणतं की वल्लभ शत्रूंच्या हाती सापडले असता ही आपली शाक्य जाती त्या छळकाच्या विद्युत गर्भाच्या तरवारीनं भोसकली जात असता आम्ही क्षत्रिय कन्यांनी अंतःपुरात असं मुळू रडत न बसता तू म्हणतेस तसं सैनिक वेश घेऊन शत्रूंचा शक्यतो सूड उगवीत खडकाखडगीतून उठलेल्या ज्वालावर चढून प्रिय स्मृतीसह सती जावं. तर मग झाला ना तुझाही तोच निश्चय? हे बघ, जनहिताला हानिकारक अशा संन्यासाचाच संन्यास करून माझे श्वशुर विक्रमसिंह राजधानीपासून सुदूर जिकडे शाक्यांची सेना लढवीत आहेत तिकडेच आपण दोघी पुरुषीवेशानं जाऊ. म्हणजे तिकडे आपणास सहसा कोणी ओळखणार नाही. मामंजींनी तर मला कधी पाहिलीही नाही. चल, उधळला बघ हा मांडलेला संसाराच्या डावाचा पट आणि झटपट उचलली बघ ती असेल आता. सध्या माझ्या सवंगड्याने रणांगणाचा डाव मांडला आहे, तोच खेळू मी जाणार. सखी, माझ्या रतिरंगाच्या आचार्यानंच मला रणरंगाची विद्या शिकवली आहे. पहिलीने मी रतिपती भगवान कामदेवाला जसं प्रसन्न केलं तसंच आज दुसरीने रणपती भगवान कार्तिकेयालाही प्रसन्न करणार. माझ्या आचार्यांची मी द्विवेदी पट्टशिष्या या दोन्ही वेदांत उत्तीर्ण होणार आणि त्यांचा असा दुहेरी लौकिक जगत तलावर गाजवणार. धन्यवाद.